राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराचं स्थळ बदललं। छत्रपती संभाजीनगरऐवजी आता शिर्डीत पार पडणार शिबिर। येत्या 18 आणि 19 तारखेला होणाऱ्या शिबिराकरता तयारीला सुरुवात। शिवसेना उबाठाची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। जे काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची हिम्मत नाही। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडे बोल। वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार। वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करणार। खंडणी प्रकरणी कराड पोलीस कोठडीत। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आज घेणार देशमुख कुटुंबियांची भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची कुटुंबियांना देणार माहिती। पाच वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही। आमदार अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा। नायलॉन मांजा वापरकर्त्यांवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक। मनमाड बाजार समितीत आजपासून बेमुदत कांदा लिलाव बंद। मार्केट फीसच्या वादातून लिलावात भाग घेणार नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महायुतीच्या आमदारांसोबत साधणार संवाद। तर नौदलाच्या युद्धनौकेचं राष्ट्रार्पण आणि इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास। तब्बल 500 किलोहून अधिक फुलांचा वापर करून मंदिराला आकर्षक सजावट।